दृश्य पाहतो। नमस्कार. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 समारंभाच्या निमित्तानं आपण इथे जमलेलो आहोत। आजच्या कार्यक्रमातील पुरस्कारार्थी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माननीय श्री अजित डोवाल, केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, केंद्रीय राज्यमंत्री सहकार आणि नागरी हवाई वाहतूक माननीय श्री मुरलीधर मोहोळ, माननीय उच्च तंत्र आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री माननीय उदय सामंत, टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष माननीय डॉक्टर रोहित टिळक, टिळक स्मारक ट्रस्टच्या उपाध्यक्ष डॉक्टर प्रणती टिळक आणि टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त माननीय डॉक्टर गीताली टिळक, उपस्थित सर्व मान्यवर, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं मी वसुंधरा काशीकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। माननीय अमितजी शहांना विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करावी। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी फुलांच्या पाकळ्या वाहून लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला आदरांजली दिली आहे। माननीय डोवाल साहेब, यानंतर मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार आपण करणार आहोत। मी टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष माननीय रोहित टिळक यांना विनंती करते की त्यांनी देशाचे गृहमंत्री माननीय अमितजी शहा यांचं स्वागत आणि सत्कार करावा। आपण इथे खास अमितजी शहांसाठी गीता रहस्याची गुजरातीमधील प्रत शॉल त्यांना भेट देतो आहोत आणि पुष्पगुच्छ। गीता रहस्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये 6 वर्ष असताना लिहिलेला अद्भुत अद्वितीय गीतेवरचं भाष्य सांगणारा ग्रंथ। यानंतर डॉक्टर रोहित टिळकांना विनंती आहे की त्यांनी आपले लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे पुरस्कारार्थी माननीय अजित डोवाल, लोकमान्य टिळकांचा पुतळा सुद्धा अतिशय देखणा पुतळा आपण अमितजींना देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे। यानंतर अजितजी डोवाल यांचंही स्वागत आपण शॉल, गीता रहस्याची इंग्रजीमधली प्रत, गीता रहस्याची इंग्रजीमधली प्रत, पुष्पगुच्छ आणि लोकमान्य टिळकांचा पुतळा देऊन करतो आहोत। देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माननीय अजितजी डोवाल, माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागतही श्री रोहित टिळक करतील अशी मी त्यांना विनंती करते। राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, लोकमान्य टिळकांचा एक छोटा अर्धाकृती पुतळा देऊन आपण माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो आहोत। यानंतर माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचंही स्वागत आणि सत्कार रोहितजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। सर्व मान्यवरांना आपण लोकमान्य टिळकांचा अर्धाकृती मूर्ती पुतळा देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करतो आहोत। सोबतच लोकमान्य टिळकांचे द ओरायन आणि आर्टिक होम इन वेदाज ही 2 पुस्तकं देऊनही स्वागत करतो आहोत। यानंतर माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचंही स्वागत रोहितजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करेन। दी आर्टिक होम इन वेदाज आणि ओरायन ही 2 पुस्तकं
जी लोकमान्य टिळकांनी लिहिली ती आपण मान्यवरांना सप्रेम भेट देतो आहोत. यानंतर केंद्रीय राज्यमंत्री सहकार आणि नागरी हवाई वाहतूक माननीय श्री मुरलीधर मोहोळ यांचंही स्वागत माननीय रोहित टिळक करतील अशी मी त्यांना विनंती करते.